चोपडा तालुका शहर किंवा ग्रामीण काँग्रेसच्या वतीने चोपडा इथे शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। आपण सगळेजण बघत आहोत की दररोज महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। महिन्याला जवळजवळ 400-500 शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि सरकारला जाग आणण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। शेतकऱ्यांना आज कुठलाही शेतमालाला भाव मिळत नाही आहे, कांद्याचे भाव पडत आहेत। सगळीकडे आज शेतकरी निराश झालेला आहे आणि शेतकऱ्याला ताकद देण्यासाठी आज या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने हे आंदोलन होत आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या यासाठी सुद्धा आमचा पक्ष प्रयत्न करीत आहेत। आज खताच्या किमती वाढत आहेत, खताच्या बी बियाण्याची किमती वाढत आहेत, स्टॉक नाही आहे, काळा बाजार होतो आहे आणि सरकार झोपलेलं आहे। या सरकारला जागा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी आज या ठिकाणी आमच्या पक्षाच्या वतीने आंदोलन करत आहोत। या आंदोलनाने सरकारला जाग येईल अशी या ठिकाणी आम्हाला आशा आहे। काँग्रेस कमिटीच्या वतीने आमचे नेते आदरणीय भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वात आज आम्ही शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन उभारलेलं आहे। देशात शेतकऱ्यांची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे। खतांच्या किमती ह्या गगनाला भिडलेल्या आहेत। शेतकऱ्यांना न पेलवणाऱ्या अशा बियाण्यांच्या व खतांच्या किमती आहेत। त्यांच्या खर्चावर आधारित उत्पन्न अतिशय कमी झालेलं आहे आणि शेतकरी पूर्णतः निस्तानाबूत झालेला आहे। शेतकरी हा शेतीवरच अवलंबून असल्याने त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही अशी परिस्थिती देशात निर्माण झालेली आहे। म्हणून या जो जुलमी सरकार आहे हे फक्त भांडवलदारांपुरतं काम करतं, भांडवलदारी शाहीपुरतं काम करतं आणि शेतकऱ्याच्या ठिकाणी पिळवणूक करतंय। म्हणून अशा सरकारच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या आहेत आणि या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अ वर्गामध्ये त्यांनी प्रशासक बसवलेत। आता ब वर्गाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा प्रशासक बसवत आहेत। म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या संस्था आहेत, ज्या सहकारी संस्था आहेत, या सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार करीत आहे आणि एकंदरीत या सगळ्या त्यांच्या वागणुकीवरून शेतकरी विरोधी हे सरकार आहे आणि या सरकारला आम्ही हलवण्यात या ठिकाणी हाकलल्याशिवाय राहणार नाहीत। म्हणून चोपडा तालुका शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन केलं आहे। यापुढे आम्ही जोराने या ठिकाणी आंदोलन करू आणि तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत जे कर्जमाफीचे आणि जे जाठी कायदे रद्द केले आहेत, म्हणजे जेवणाचे आमंत्रण द्यायचं आणि जेव घालायचं नाही अशा पद्धतीने यांचं हे कर्जमाफी आहे। यांनी खूप जाचक अटी टाकलेल्या आहेत आणि या सगळ्या अटी यांनी रद्द कराव्यात व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशा माध्यमातून आम्ही या ठिकाणी चोपडा तालुका शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मागणी करत आहोत। सरकार वाचवा, सरकार वाचवा, शेतकरी वाचवा, शेतकरी वाचवा, शेतकरी वाचवा, शेतकरी वाचवा, शेतकरी वाचवा, शेतकरी विरोधी सरकारच्या, शेतकरी विरोधी सरकारच्या, शेतकरी विरोधी सरकारच्या, शेतकऱ्याचे हाल करणाऱ्या सरकारच्या, शेतकऱ्याचे हाल करणाऱ्या सरकारच्या, या काळ्या सरकारच्या, या काळ्या सरकारच्या आणि या हुकुमशाही सरकारच्या, आणि या हुकुमशाही सरकारच्या सरसकट कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी, कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, कर्जमाफीतील जाचक अटी रद्द। कोण म्हणे करणार नाही, कोण म्हणे करणार नाही। कर्जमाफीतील जाचक अटी रद्द, कर्जमाफीतील